नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमेवरती खरं तर सांगलीतलीच ही बातमी आहे, पण तिथूनच त्याची कदाचित सुरुवात झाली असावी. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षापूर्वी सांगलीमध्ये एक रिलायन्सचा मॉल आहे. त्या मॉलमध्ये दरोडा पडला आणि तो इतका ॲक्युरेट होता की तिथून रेल्वे गाडी जेव्हा जात होती त्या वेळेच्या मधल्या अंतरातच, कारण हे परप्रांतीय असावेत असं म्हणतात, त्यांनी ती चोरीची घटना केली, दरोडा टाकला आणि तिथून पसार झाले. आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती जे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी फार प्रसिद्ध गाव आहे, तिथेच SBIच्या बँकेच्या शाखेवरती दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये काही करोड रुपयाचे दागिने चोरीला गेले. त्याचा तपास अजून सुरूच आहे. त्याच्या आधी बिलकुल 3-4 महिन्यापूर्वी आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेवरती हा दरोडा पडला आणि असं दिसतंय की तिकडे कृती करायची आणि महाराष्ट्रात पळून यायचं. आणि आज सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दरोड्याचा तपशील माझ्या हाताशी लागलाय. कारण प्राथमिकदृष्ट्या जो FIR नोंदवला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ही काय पोलिसांची चालाखी आहे म्हणायचं का खरोखरच माहिती दिलेली नव्हती असं म्हणायचं. कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ते ठिकाण हे भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या गावचं आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतल्या झरे इथं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा टाकला. 22 लॉकर तोडून पोलिसांच्या नोंदीप्रमाणे 9,30,000 रुपयाचे सोने आणि चांदीचे दागिने हे दरोडेखोरांनी गायब केले. दरोडेखोरांनी जिल्हा बँकेचे लॉकर गॅस कटरनी तोडलं, मग ती धाडसी चोरी केली. आणि गंमत अशी आहे की त्यांनी हे करत असताना CCTV यंत्रणेचं वायर तोडलं, त्याचा जो DVR असतो ज्याच्यात रेकॉर्ड होतो तेच लंपास केला, म्हणजे भविष्यात कुठे काही झालं तर त्याचे सुद्धा संदर्भ सापडू नयेत. आणि मग या धाडसी चोरीनंतर एकच चर्चा सुरू झाली. लोक अस्वस्थ झाले, ते त्या झरे गावच्या त्या शाखेत येऊन आपलं काय गेले का ते बघायला लागले. आणि FIR मध्ये केवळ 9 लाख रुपयाच्या चोरीची नोंद आहे. अर्थात पुन्हा पोलिसांना आपण एकच त्यात बेनिफिट ऑफ डाऊट देऊ की गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो 2,10,000 रुपयाचे 2 तोळे वजनाचा एक सोन्याचा हार, 1.5 तोळ्याची एक चैन ज्याची किंमत 40,000 आहे, 500 ग्राम वजनाचं आहे तेव्हाच्या याच्यानुसार, 6,60,000 रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 250 ग्राम चांदीचे दागिने असं एकूण पोलिसांनी आपल्या 3 पानाच्या FIR मध्ये नोंदवले. तिथे जिल्हा पोलीस अधीक्षक उपाधीक्षकांनी वगैरे भेट दिली. पण ह्या प्राथमिक माहितीपेक्षा प्रत्यक्षात ही चोरी ही खूपच मोठी निघाली आणि अद्याप चोरांचा मागामूस सुद्धा लागलेला नाही. चोरटे कोण होते? कारण एक तर CCTV फुटेज गायब आहे. ते गायब असल्यामुळं पोलिसांना त्या संदर्भामध्ये कोणताही क्लू सध्या मिळालेला नाही. अर्थात पोलीस हे अनुभवाने आणि त्यांच्या एकूणच गुन्हेविषयक सतत होत असलेल्या अपडेट आणि गुन्हेगारच त्यांना इतक्या गोष्टी शिकवतात की त्याच्यातनं त्यांना बरीचशी नवीन माहिती मिळालेली असते आणि ते सक्षम आहेत जर त्यांची पकडण्याची इच्छा असेल तर. आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की ह्या चोरीच्या घटनेमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री बँकेच्या मागील बाजूची जी खिडकी तोडली, ती गॅस कटरनी कट केली. त्यांनी मग CCTVचं वायर कापलं, DVR जो व्हिडिओ रेकॉर्डर आहे तो आपल्या ताब्यात घेतला. तब्बल 22 लॉकर गॅस कटरनी ती एक एक करून फोडत गेले. म्हणजे गंमत तर एक लॉकर तोडायला किमान 5 मिनिट म्हटलं तर 22 गुणिले 5 मिनिट म्हणजे साधारणपणे तुम्हाला 1.5 ते 2 तास ते तिथे चोरी करत होते. चोरट्यांनी फक्त लॉकरमधले दागिने आणि मौल्यवान वस्तूच घेतल्या, बँकेतल्या रोख रकमेला हात सुद्धा लावला नाही. हे किती इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण आहे की जेव्हा प्रत्यक्षामध्ये हे लॉकर धारक तिथे येतील तर त्यांचं स्वतःचं काही त्यात इंगित असेल, गुपित असेल तर ते पूर्णपणे सांगणारच नाहीत. आत्ताच माझ्याकडे जी माहिती आली त्यानुसार जे बँकेत रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे तब्बल 10 किलो सोनं आणि 26 किलो चांदी चोरीला गेलेली आहे. 10 किलो सोनं आणि 26 किलो चांदी. आत्ता 1 किलो सोन्याची किंमत साधारणपणे 1,36,00,000 रुपये आहे, 1,40,00,000 रुपयाच्या दरम्यान आहे. 10 किलो सोनं म्हणजे 10 कोटी रुपये आणि वरच्या 30 लाखाचे तुम्ही ते 3 कोटी रुपये पकडा, म्हणजे 13 कोटी रुपयाचं सोनं चोरीला गेलं आहे.
आणि आता 1,36,000 ते 1,50,000 मला वाटतं 1,86,000 रुपये प्रति किलो चांदीची किंमत आहे आणि ते सुद्धा जवळपास 26 किलो चांदी चोरीला गेलेली आहे. आणि त्यामुळं काही कोटी रुपयात, फक्त 9,30,000 रुपयाची किंमत नाही, काही कोटी रुपयामध्ये हे सगळं ऐवज त्यांनी लंपास केलं आहे. हे कसं लक्षात आलं तर बँकेचे कर्मचारी सकाळी शाखा उघडल्यावर दरोडा झाल्याचं त्यांना कळलं. मग खळबळ उडाली आणि मग लॉकर धारकामध्ये भीती, असुरक्षितता आणि अर्थात संताप निर्माण झाला. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला, कारण बँकेत CCTV पुरेसे काम करत नव्हते, सुरक्षा गार्ड कमी होते, अशी टीका वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून येते आहे. आणि मग हे जे 7 किलो सोनं आणि 20 किलोपेक्षा जास्तची चांदी, 26 किलो वगैरे म्हणतायत, ती अद्याप तरी पोलिसांना सापडलेली नाही. साधारणपणे मोडस ऑपरायंडी काय बघा कामाची, त्या गुन्ह्याची पद्धती, ज्या ज्या राज्याच्या सीमा इतर राज्यातल्या गुंतलेल्या असतात. म्हणजे आता बघा नागपूरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे सारखा भाग आहे, इकडे तेलंगणा आहे. धाराशिव, सोलापूर जिल्ह्याच्या लगत काय, तिथं तर 3 राज्य आहेत, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तशी स्थिती महाराष्ट्रात कर्नाटकपासून, कोल्हापूरपासून ते खाली तुमच्या नांदेडपर्यंत आहे. इकडे गुजरातच्या सीमेवरती पण ते होतं, पण अर्थात गुजरातमध्ये हे गुन्ह्याचं प्रमाण कमी आहे, कारण महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेला जो भाग आहे तो बहुतांशी आदिवासी पट्ट्याचा आहे, अगदी नंदुरबारपासून ते नाशिकपर्यंत. त्यामुळे तिथे थोडेसे गुन्हे कमी आहेत. पण तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, इकडे खाली छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये एक खूप कॉमन गोष्ट आहे. ती काय आहे? तिथे खून करायचा, मृतदेह महाराष्ट्रात आणून टाकायचा. महाराष्ट्रातल्या व्यक्तीला कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये घेऊन जायचं, त्याच्या विरोधातली काय जी असेल ती कृती करायची, तिकडे त्याला सोडून द्यायचं. आणि त्यामुळं काय होतं, इंटरस्टेट हे जे मेकॅनिझम आहे ते अजून तेवढं सक्षम नाही आहे. इंटरस्टेट मेकॅनिझमसाठी तुम्हाला नियमितपणे एकमेकांशी संवाद साधावा लागतो. फारच गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तरच इंटरस्टेट मध्ये तातडीच्या बैठका होतात. एरवी मग त्या ज्या नेहमीच्या रिच्युअल्सप्रमाणे, प्रथेप्रमाणे असतात, त्या बैठका होत राहतात. आणि म्हणून हा गुन्हा गुरुवारी सकाळी घडल्यापासून ते आता आपण शनिवारी संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बोलतोय, कुठल्याही तपासामध्ये अद्याप तरी अधिकृतपणे पोलिसांनी माहिती दिलेली नाही. आणि कदाचित पोलीस आणखी त्याच्यावरती काम करतात, कारण तो जो ज्या बस्त्याच्या गावात हा सगळा SBIच्या शाखेवरती दरोडा पडला होता, त्याचा मुद्देमाल हा मंगळवेढ्यातल्या एका बंद असलेल्या घराच्या छपराच्या छतावर सापडल्या एका पिशवीमध्ये, आणि तोही फार किरकोळ स्वरूपाचा. माझ्या माहितीनुसार तर रिलायन्सच्या मॉलवरती जे सोन्याचं दुकान होतं सांगलीतलं, तिथं पडलेल्या दरोड्याची तर अद्याप पुरेशी त्याचा मुद्देमाल सुद्धा मिळून आलेला नाही. सो हे सांगलीतलं बघा कसं गुन्हेगाराचं सगळं वागणं आहे, ते तुमच्यासमोर मला सांगणं आवश्यक वाटलं आणि म्हणून ते आत्ता मी तुम्हाला सांगितलंय. आणि ह्या गुन्ह्याच्या तपासाकडे आपलं पूर्ण लक्ष असेल, कारण हे एक महत्त्वाच्या पद्धतीच्या गुन्ह्याचं स्वरूप दिसते मला. जाणीवपूर्वक लॉकर तोडायचे, कारण लोकांची अनेक गुपितं त्या लॉकरमध्ये दडलेली असतात आणि म्हणून लोक खुलेपणानं बाहेर पण येत नाहीत. थांबूया आपण.